महाराष्ट्र न्यूज, जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची। आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज। आरोग्याची खात्री, सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया, याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध। आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी। आजच संपर्क साधा। अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला। तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य। वाढदिवस म्हटलं की मोठा गाजावाजा, मोठमोठे होर्डिंग्ज, विद्युत रोषणाई, केक कापणे, फटाक्यांची आतिषबाजी, हजारो रुपयांची उधळण करताना आताची नवीन पिढीचे चित्र आजकाल सर्वत्र पाहायला मिळतं। मात्र या सगळ्याला फाटा देत येवला तालुक्यातील सावरगाव येथे एक अतिशय कौतुकास्पद आणि प्रेरणादायी उपक्रम पाहायला मिळाला आहे। शार्वी एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष तथा उद्योजक मच्छिंद्र पवार यांनी आपल्या वाढदिवसाचा वाढता खर्च बाजूला सारून तो संपूर्ण खर्च ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतलाय। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती आणि त्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखून वाढदिवसाचा खरा आनंद हा गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात आहे हे त्यांनी दाखवून दिलं। या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची भेट देण्यात आली आणि जेव्हा विद्यार्थ्यांच्या हातात हे साहित्य आलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद खरोखरच शब्दात सांगता येणार नाही असा होता। या साध्या आणि प्रेरणादायी सोहळ्यात मच्छिंद्र पवार यांच्यासह गोरख आबा पवार यांनी मोलाचा सहभाग नोंदवत समाजाप्रती आपली बांधिलकी उत्तमरित्या जपली आहे। वैयक्तिक आनंदाच्या प्रसंगी समाजातील तळागाळातील घटकांसाठी मदतीचा हात कसा पुढे करावा याचा एक आदर्श वस्तुपाठच या दोन्ही नेत्यांनी परिसरासमोर ठेवला आहे। आज संपूर्ण येवला तालुक्यातून या स्तुत्य उपक्रमाबद्दल मच्छिंद्र पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। वाढदिवस साजरा करण्याच्या नवीन आणि सामाजिक पद्धतीची सध्या सर्वत्र चर्चा असून इतरांनी यातून प्रेरणा घ्यावी असा हा एक आदर्श पायंडा येवला तालुक्यातील सावरगावमध्ये पाहायला मिळाला आहे। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला। खरं तर हा आमच्याच करता नव्हे, सर्वांकरता एक आदर्शाचीच बाब आहे। तर बरेच मोठे माणसं पाहिले, माणसं मोठे असून चालत नाही, त्यांचे मन मोठे असावे लागतात आणि समाजाच्या हिताकरता नेहमीच काकांचं आणि आबांनी मन मोठं केलेलं आहे आणि म्हणून सर्वसामान्य कुटुंबातून हे व्यक्तिमत्व पुढे आलेलं आहे आणि म्हणून त्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळं विद्यार्थ्यांना खरंच शालेय शिक्षण घेत असताना वस्तूंची खूप गरज असते। प्रत्येकाची परिस्थिती तशी नसते, म्हणून काहींचे स्वप्न त्या ठिकाणी अपूर्ण राहिलेले असे बरेच उदाहरणं आम्ही आमच्या डोळ्यांना बघितलेलं आहे। पण त्याकरता जर कोणी मदतीचा हात जर पुढे केला तर अनेकांनी गरीब परिस्थितीत सुद्धा शालेय शिक्षण घेऊन स्वतःचे स्वप्न साकार केलेले आहे। आणि मला तरी वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वतःचं स्वप्न साकार करण्याकरता काकांचा नावाचा हा अनेक विविध माध्यमातून उपक्रमांच्या माध्यमातून त्या मुलांकरता नक्कीच हा प्रेरणादायी ठरेल। पुढे भविष्यामध्ये त्यांचं स्वप्न सुद्धा ते पूर्ण करतील। काका आणि आबा यांचा जो आदर्श प्रत्येकाने घ्यावा, याही पुढे कोणी जर देण्याकरता जर समर्थ असेल तर त्यांनी नक्कीच असेच उपक्रम हाती घेऊन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण सहकार्य करून आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपण असं पुढे आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे। काकांच्या वाढदिवसानिमित्त आपण आज काय इच्छा अशी प्रकट करणार योजनेकडून इथून पुढे अजून काही काम करण्याची इच्छा आहे? वाढदिवसानिमित्त आपण काय? खरं तर हा वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक मोठी लोक स्वतःच्या कार्यकर्त्यांना दारू पाजून रस्त्यावर, धाब्यावर वाढदिवस साजरे करतात, पण काकांचा हा वाढदिवस असा उत्कृष्ट उपक्रमातून बघितल्याच्या नंतर आम्हाला अशी आशा लागली की शालेय विद्यार्थ्यांकरता जर आपण असा उपक्रम हाती घेत असेल तर मी तर म्हणेल नक्कीच पुढे भावी जीवनामध्ये आपण थोडं राजकीय दृष्टिकोनातून, सामाजिक क्षेत्रातून आपण जर पुढे आलात तर नक्कीच समाजाच्या विकासाकरता आपण नक्कीच यशस्वी ठराल आणि समाजाचा विकास नक्की आपल्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा आम्ही बाळगतो की काकांनी सुद्धा आमच्या तरुण पिढीकरता सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात यावं आणि चांगल्या संकल्पनेतून चांगली लोकांची कामं करावी, हा आज अपेक्षा काकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त करतो।
आज न्यू इंग्लिश स्कूल सावरगाव विद्यालयामध्ये मच्छिंद्र काका पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 600 विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं. त्यामध्ये कंपास पेटी बॉक्स, स्कूल बॅग, पॅड. त्यांनी हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी सुरू केला. समाजापुढे एक नवीन असा आदर्श निर्माण केला. मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या विद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीने, सर्व पालक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने लाख लाख अशा शुभेच्छा देतो. भगवंत त्यांना दीर्घ आयुष्य देवो. त्यांच्या हातून समाजाची अशीच सेवा अविरतपणे घडत राहो आणि ती समाजसेवा करण्याची संधी भगवंताने त्यांना देवो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार. आमचे बंधू मच्छिंद्र काका पवार यांचा वाढदिवस आम्ही वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि ते करीत असताना आम्ही बी एक गरीब कुटुंबातून आलो आहे, म्हणून आम्हाला शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी काय अडचणी म्हणून आम्ही या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि ते आज शालेय वाटप आम्ही वाढदिवसानिमित्त केलेलं आहे. आम्ही म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल सावरगाव, मराठी शाळा सावरगाव, मोठा माळा वस्ती शाळा सावरगाव आणि गोपाळवाडी येथे आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे. ग्रामीण भागातील शाळा. हो, ग्रामीण भागातले. आपल्या लाडक्या मुलामुलींच्या लग्नाची चिंता कशाला? शिर्डी, नाशिक, कोपरगाव, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. वर्मा लॉन्स घेऊन आले आहे सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनाला खास आणि सुंदर अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे ना. विस्तारणीय, हिरवळ, प्रशस्त लॉन्स, प्रशस्त पार्किंग, अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. वर्मा लॉन्स, येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या, खात्री करा. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडच्या आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम, मल्टीक्युजन रेस्टॉरंट, भव्य बॅकवेट हॉल, AC रूम, टेरेस गार्डन व स्वादिष्ट जेवण. एक वेळ अवश्य भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा आपल्याला नक्कीच मिळेल. येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला.